विषय मराठी इयत्ता दुसरी या अंतर्गत अध्ययन स्तर क्रमांक 4 जो वाचन स्तर आहे, ज्यामध्ये इयत्ता दुसरीच्या मुलांना 3 ते 4 अक्षरी शब्द हे सलगपणे वाचता आले पाहिजे असं यामध्ये अपेक्षित आहे। या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा अध्ययन स्तर क्रमांक 3 पूर्ण होतो त्यावेळेला मुलं 2 अंकी 2 अक्षरी शब्द, त्यानंतर 2 अक्षरी शब्दांच्या आधारित असलेले छोटे छोटे वाक्य वाचायला लागलेले असतात। परंतु येथून पुढे 3 अक्षरी शब्दांकडे जात असताना अधिक थोड्याशा वेगळ्या क्षमतेची गरज त्यांना असते, कारण अक्षरांची संख्या वाढलेली असते। तेव्हा ते तुटकपणे न वाचता सलगपणे त्यांना वाचता आलं पाहिजे, यासाठी काही उपक्रमांची, काही कृतींची या ठिकाणी आपण बांधणी करणार आहोत। त्यातली सगळ्यात पहिली जी आपली कृती आहे ती म्हणजे शब्द पोट शब्द। मुलांना अशा प्रकारच्या कृती फार आवडतात, कारण एकाच शब्दामध्ये 3 किंवा 4 अक्षरी जर आपण शब्द घेतले असतील तर त्यामध्ये छोटी छोटी काही शब्द लपलेले असतात। उदाहरण जर द्यायचं झालं तर आठवडा हा शब्द जर आपण घेतला, त्यामध्ये आ हे अक्षर, 8 हे 2 अक्षरी शब्द, आठवं असं 3 अक्षरी शब्द आणि आठवडा असा 4 अक्षरी शब्द लपलेला असतो। मुलांना आपण या आठवडा शब्दामध्ये लपलेले 2 अक्षर 3 अक्षर असलेले जे शब्द आहेत ते शोधायला आपण या ठिकाणी सांगू शकतो। आपण या ठिकाणी स्लाइडमध्ये उदाहरण दाखल बघू शकता। वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर आपण उदाहरण दाखल दिले आहेत, जसं की कळव, कळवमध्ये कळ आहे, कळव आहे। त्यानंतर मुळाक्षरे या शब्दामध्ये मूळ, मुळा किंवा मुळाक्षर असं 4 अक्षरी शब्द सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। या उपक्रमांमधून मुलांचं मनोरंजन तर होणार आहेच, परंतु शब्दांना जोडत जोडत एक मोठा शब्द कसा वेगाने वाचायचा याचा सराव त्यांचा होणार आहे। त्याचबरोबर दुसऱ्यांचा जो उपक्रम आपण या ठिकाणी वापरणार आहोत तो म्हणजे अक्षरांची उलटापालट। अशा प्रकारची शब्दकोडी एखाद्या वृत्तपत्राच्या पूर्णेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा प्रकारची शब्दकोडी ही फार आव्हानात्मक असतात, मुलांना ती करायला सोडवायला फार आवडतं। जसं की आपण या स्लाइडवरती बघू शकता की सापशिडी हा जो शब्द आहे याला जर आपण उलट पुलट करून या ठिकाणी लिहिलं तर खूप वेळ मुलं त्यावर विचार करतात। ते कदाचित कधी कधी शिडी शब्द शोधतील, कधी साप शोधतील, परंतु संपूर्ण सापशिडी शब्द शोधता शोधता त्यांचा जो काही वेळ जाईल त्यामधून शब्दांचं दृढीकरण त्यांचं होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, अजून उदाहरण दाखवून 2 शब्द या ठिकाणी दिलेत, जसे की गुरेढोरे, स्वागत अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग करून मुलांना आपल्याला या उपक्रमाचा सराव देता येईल। याच प्रकारचा अजून एक शब्दकोड आपण या ठिकाणी वापरणार आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जसं गणितामध्ये आपण अंकांच्या सुडोकू स्वरूपाची काही गणितं बघतो, तसेच हे सुद्धा 9 चौरसांचं असलेलं एक शब्दकोड आहे। या शब्दकोडांमध्ये मुलांना 2 अक्षरी 3 अक्षरी वेगवेगळे शब्द सापडणार आहेत। आपण जर स्लाइडवर बघितलं तर या ठिकाणी आडवे जर बघितलं तर तुतारी हा शब्द सापडतो, खाली जर बघितलं तर समीर नावाचा एक शब्द सापडतो, किंवा मुलांनी जर थोडं अधिक डोकं जर लावलं तर सर किंवा चूक यासारखे वेगवेगळे शब्द सुद्धा मुलांना पाहायला मिळू शकतात। या उपक्रमामधून मुलांना शब्द शोधण्याची, शब्द वाचण्याची अशा प्रकारची गोडी या ठिकाणी लागू शकते। याच प्रकारे आपण एकच अक्षर घेऊन त्या अक्षरांच्या माध्यमातून वेगवेगळे शब्द कसे तयार होतात याचा आपण सराव घेऊ शकतो। या ठिकाणी आता मी पी हा शब्द घेतलाय, तर पीला जोडून काय काय बनेल, पिसारा दिसतोय, त्यानंतर पिवळा दिसतोय, पिपारी दिसते, अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द तयार करतील आणि अशी कोडी मुलं सुद्धा तयार करू शकतात। आपण या उदाहरणात आपण काही जर कोडी बघितली तर मुद्दाम मी या ठिकाणी स्लाइडवरती तुम्हाला दाखवलंय की वै सारखा शब्द जर घेतला तर वैशाली, वैशाख किंवा अजून वेगवेगळे शब्द, आणि ही कोडी मुलं सुद्धा तयार करू शकतात किंवा त्यांचा घटनायक सुद्धा तयार करू शकतो। आणि वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून अशा अनेक शब्द तयार करणे, कोडी तयार करणे हा छान उपक्रम या ठिकाणी मुले करू शकतात। यासारखाच अजून एक मजेदार, मुलांना फार आवडीचा उपक्रम आहे। आपण जशा गाण्याच्या भेंड्या खेळतो किंवा शहरांच्या नावांच्या भेंड्या खेळतो, तशाच प्रकारच्या या भेंड्या आहेत, फक्त ह्या भेंड्या शब्दांच्या। आता ही मुलं प्रभुत्व पातळीवर जाणार आहेत, त्यामुळे 3 ते 4 अक्षरी मुद्दाम अशा प्रकारच्या शब्दांच्या भेंड्या आपण या ठिकाणी घ्यायच्या। यासारखा अजून एक शब्द साचा नावाचा एक सुंदर उपक्रम आहे। हा उपक्रम आपल्याला इंग्रजीच्या बऱ्याचशा प्रशिक्षणांमधून पाहायला मिळालेला आहे। जसं मला खेळणे आवडते, खेळण्याच्या ऐवजी नाचणे आवडते, आंबा आवडतो इत्यादी। नमस्कार,
निपुण महाराष्ट्र अंतर्गत नुकतीच विद्यार्थ्यांची AI ॲप अंतर्गत द्वारे पडताळणी झाली आहे. त्या पडताळणीमध्ये जे विद्यार्थी मागे राहिले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या अंतर्गत सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 4 अक्षरी शब्द वाचतो या स्तरावर आपण विद्यार्थ्यांना नेण्यासाठी काय करता येईल याबाबत पाहणार. तर त्यासाठी आपण जर विद्यार्थ्यांची जी मूल्यमापन आहे ते मूल्यमापन जर AI द्वारे होते तर आपण विद्यार्थ्यांना AI द्वारे जर का वाचायला लावलं तर अधिक गतीने ते वाचतील असं आपल्याला वाटते. तर आपण त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर एक रीड अलाउड नावाचं ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध होते आणि ते ॲप्लिकेशन वापरून आपण विद्यार्थ्यांना या स्तरावर पारंगत करणार आहोत. ठीक. आता हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. त्या प्ले स्टोअरमध्ये रीड अलाउड असं टाईप करायचं आहे. ते टाईप केल्यानंतर आपल्याला खाली आपल्याला स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे ते आयकॉन दिसेल आणि त्या आयकॉनला आपण त्यासमोर इन्स्टॉल बटनला क्लिक करायचं. इन्स्टॉल बटनला क्लिक केल्यानंतर त्या ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल झालेलं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. विद्यार्थ्यांना ते दाखवताना सुरुवातीला आपल्याला भाषा निवडावी लागेल. ते भाषा त्यासाठी आपण मराठी आणि इंग्रजी अशा कॉम्बिनेशनची भाषा निवडायची आहे. ती निवडल्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मराठीमध्ये दिसतील. त्यातील कोणतीही गोष्ट विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार तुम्हाला त्यांना वाचायला द्यायची. मग विद्यार्थ्यांना आपण जेव्हा हे वाचायला लावू ते वाचताना असं होईल तिथं तुम्हाला ती गोष्ट दिसेल. जेव्हा विद्यार्थ्यांना वाचता येईल तर विद्यार्थ्यांना तिथं स्टार मिळतील आणि विद्यार्थ्यांना वाचता नाही आलं तर विद्यार्थ्यांना AI मदत करेल वाचायसाठी. विद्यार्थ्यांनी त्या अक्षरावर क्लिक केल्यानंतर ते अक्षर AI त्याला वाचून दाखवेल आणि विद्यार्थी मग पुन्हा वाचतील आणि त्यांना स्टार मिळतील. अशा पद्धतीनं विद्यार्थी चुकत शिकत जाईल आणि पुढे तो पुढच्या स्तरावर जाईल. आता हेच ॲप्लिकेशनच का बरं वापरायचं तर या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना सहज सुलभ पद्धतीने अधिकाधिक वाचन गतीने आणि पुढील करण्यासाठी उपयुक्त ते ठरेल. यासाठी आपल्याला ते ॲप्लिकेशन वापरायचं आहे. आपण आता मोबाईलमध्ये कथा वाचणार आहोत. ठीक आहे, वाच तू पहिल्यांदाच. चला वाचन सुरू ठेवूया. आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडात लपायला मला आवडतं. हे मुलाचं आवडतं. तू दुसरी कथा वाच. आज वाचनाची 10 मिनिटे पूर्ण करेल. अप्रतिम, तुम्हाला खूप सारे स्टार मिळाले आहेत. हे वस्तू चला वाचन सुरू ठेवूया. चूक चूक चूक. वाच. वरून वाच सुरुवातपासून. तुम्हाला मदत हवी असल्यास माझ्यावर क्लिक करा. लांब आगगाडीसाठी छोटीने काढले एक मोठे धूर सोडणारे इजिने. ठीक, छान. AI द्वारे ॲप्लिकेशनचा वापर करताना विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने वाचण्याची संधी मिळते. जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर विद्यार्थ्याने वाचलं की गु रे ढो रे आणि हे वाचताना जर का त्याला अडचण आली तर AI त्याला सांगेल हे गुरे ढोरे असं वाच. मग विद्यार्थी त्यामध्ये सुधारणा करून पुन्हा वाचेल आणि त्या वाचनाचा सराव करेल. यासाठी आणि हे जे ॲप्लिकेशन आपण वापरतोय त्या ॲप्लिकेशन वापरण्यासाठी त्याला कुणाच्याही मदतीची गरज नाही. तो स्वतःच्या गतीने शिकू शकतो, घरी शिकू शकतो, वर्गात शिकू शकतो आणि जिथे त्याला अँड्रॉइड मोबाईल मिळेल अशा ठिकाणी तो त्याच्या वाचनाचा सराव करू शकतो. याच्या पुढे जाऊन या ॲपमध्ये फक्त ही एवढीच क्षमता त्या विद्यार्थ्याची पूर्ण होत नसून
त्या विद्यार्थ्याला वेगवेगळं साहित्य देखील त्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध असल्यामुळं त्याची अधिकाधिक म्हणजे वाचनाची नैपुण्य पातळी गोष्टीपर्यंत तो पोहोचू शकतो. नमस्कार शिक्षक मित्रो. निपुण महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा या ध्येयाने प्रेरित होऊन भाषा विषयाअंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शक व्हिडिओच्या मालिकेतील एक अनोखा प्रयोग. सदर व्हिडिओ हा विद्यार्थ्यांच्या सर्व अक्षरं आणि त्यांची व्यंजनं यांच्या आधारे 3 ते 4 अक्षरी शब्दांचं वाचन करतो या अभ्यासक्रमासाठी निर्मित करण्यात आला. चला तर सुरू करूया. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलंय की मुलं 2 अक्षरी शब्द आतापर्यंत व्यवस्थित वाचतायत, परंतु त्यांना यापुढे जाऊन 3 ते 4 अक्षरी शब्दांचे वाचन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा सराव करून घेणं आवश्यक आहे. या सरावासाठीच त्यांच्या भावविश्वातले काही शब्द आपण वापरणं या ठिकाणी आवश्यक आहे. यामध्ये सर्वप्रथम आपण 2 अक्षरी शब्दांचं त्यांचं वाचन झालेलं आहे, परंतु त्या शब्दांच्या आधारावर त्यांना 4 अक्षरी शब्द यांचा सराव करून घेणं आवश्यक आहे. यासाठी यमक जुळणारे शब्द हे खूप उपयोगी पडतात. त्यासाठी आपण बघूया घरघर, सरसर, आवळा, कावळा अशी जे शब्द आहेत या शब्दांमध्ये काही शब्दांमध्ये एक शेवटचे 2 शब्द सारखेच आहेत, काही शब्दांमध्ये शेवटचा 1 शब्द सारखा आहे. तर अशा शब्दांचा आपण सराव करून घेतला तर मुलांना एक आत्मविश्वास निर्माण होतो की ते 4 अक्षरी शब्द वाचू शकतात. आणि शिक्षकांनो, मित्रांनो, हे 4 अक्षरी सोपे शब्द त्यांनी वाचन सुरू केले की नंतर पुढे जाऊन त्यांना दुसरा टप्पा येतो. तो आपण काय करायचंय, त्यामध्ये जे 2 शब्द आहेत, आता पण त्यांनी 2 शब्द वाचलेले आहेत, परंतु त्या 2 शब्दांना 1 शब्दाची जोड देऊन आपण त्यांना 3 अक्षरी शब्द वाचायला सुरुवात करू शकतो. जसं की गाय हा शब्द आहे, गाय, त्यामध्ये जर क हा शब्द आपण मिळवला तर त्याचा एक तिसरा नवीन शब्द तयार होतो, तो गायक. त्याचप्रमाणे भाऊ, त्यानंतर जी, भाऊला जोड शब्द आला, 1 शब्द जोडला, तो जी म्हणजेच भाऊजी. अशाच पद्धतीने शिला अधिक ई हा स्वर घेतला, शिला ई असा एक नवीन शब्द तयार करण्याचा मुलांना सुद्धा आनंद मिळणार आहे आणि 3 अक्षरी शब्दांचं मुलं हळूहळू वाचायला सुरुवात करणार. मित्रांनो, याचप्रमाणे आपण त्यांना 4 अक्षरी शब्दांवर न्यायचं असेल तर ज्याप्रमाणे आपण 1 अक्षरी शब्द 2 अक्षरी शब्दांना 1 शब्द जोडला, 1 अक्षर जोडलं तर त्यांनी 3 अक्षरी शब्द वाचन केलं. त्याचप्रमाणे 2 अक्षरांना 2 अक्षरे असणारे शब्द जर आपण दोघांना जोडून त्यांना वाचनाचा सराव दिला तर मुलं लवकर पटकन वाचायला लागतात. बघा, ज्याप्रमाणे कार हा शब्द तो वाचू शकतो, त्यातला खाना हा शब्द सुद्धा तो वाचू शकतो. या 2 शब्दांनाच फक्त एकत्रित गुंपून त्यांना उच्चार सोबत करायला लावायचे. तर कार खाना, कारखाना. गण हा 1 शब्द वाचू शकतो, दुसरा पती, गणपती. तर त्यांनी या दोन्ही शब्दांना एकत्रित वाचन केलं तर तो 4 अक्षरी शब्द जो होतो गणपती हा निश्चितपणे वाचू शकतो. त्यामुळे दरवाजा, उपयोगी अशा प्रकारचे काही शब्द आपण मुलांना जितका जास्ती सराव देता येईल तेवढा जास्त सराव देणं आवश्यक आहे. आणि या सरावानेच मुलांचा जे क्रिएटिव्हिटी असेल किंवा त्यांनी निर्माण केलेले नवीन शब्द तयार केला याचा सुद्धा आनंद त्यांना मिळणार आहे. मुलांना 3 अक्षरी 4 अक्षरी शब्दांचा वाचनाचा सराव देण्यासाठी आपण आणखी काही पद्धती बघूया. आता यामध्ये आपण बघितलं 4 शब्द मुलं हळूहळू वाचायला लागली, परंतु शब्द त्यांचा संग्रह वाढावा, शब्दांचं दृढीकरण व्हावं यासाठी त्यांना आपण काय करू शकतो, या शब्दांचं उलटापालट करून मुलांना शब्द वाचायला लावू शकतो. जसं की स, र, भ, मा. आता या शब्दांपासून चला अर्थपूर्ण शब्द तयार कर रे, तर तो निश्चितच मुलगा काय करेल, यासाठी त्यांना विचार करावा लागेल कुठला शब्द अर्थपूर्ण त्याच्या वाचनातला किंवा त्याच्या विचारात त्यांना ऐकलेला तो शब्द तयार होऊ शकतो का. त्याचप्रमाणे झड पान, झड पान. मग या शब्दांपासून त्याची एक सृजनशीलता ही सुद्धा आपण निर्माण करतो आणि त्याला या खेळांमधून, या उलटापालट मधून त्याला आनंद मिळायला सुरुवात होते. यामध्ये ट, यो, व, ग. मग विचार करायला लागतो की कोणता शब्द अगोदर घेऊ. एक शब्द त्याचा सराव करेल.
त्या सरावाने त्या मुलांचं 4 अक्षरी शब्द वाचनाचा सराव एवढा होईल की ते मुलं निश्चितच 3-4 अक्षरी शब्द आरामात वाचू शकतात. शिक्षक मित्रो, अशा पद्धतीने आपण बघितलं तर या सरावाने या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मुलांना शब्दकोडी देऊन शब्दसाखळी देऊन अशा पद्धतीने मुलांचा सराव करून घेता येतो आणि त्यातूनच मुलांचा जो आपला ध्येय आहे स्वर आणि चिन्ह, स्वरचिन्ह आणि व्यंजन यांच्या मदतीने 3 आणि 4 अक्षरी शब्द मुलं वाचू शकतात आणि हे या पद्धतीतून ते निश्चित करू शकतात. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. निपुण महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शैक्षणिक प्रवास सोयीस्कर व्हावा या हेतूने बुलढाणा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीनं या व्हिडिओच्या मालिकेतील हा एक व्हिडिओ आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खूप मजेदार गोष्ट शिकणार आहोत. बघा, आपल्या मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन आणि याला लागून स्वरचिन्ह असतात. तर स्वरचिन्ह लागून शब्द कसे तयार होतात ते आज आपल्याला शिकायचं आहे. बरोबर आहे? तर सर्वप्रथम आता तुम्हाला ओळखीचे स्वरचिन्ह कोणकोणते ती सांगायची. तू सांग बरं आराध्या. मात्रा. बरोबर. विलांटी. छान. उकार. व्हेरी गुड. काना. ही स्वरचिन्ह आहे. हे बघा मी माझ्या बोर्डवर लिहिलेली आहे. तुम्ही जे सांगितले तीच स्वरचिन्ह आपण इथे. मग आता स्वरचिन्ह लावलेले शब्द आपण ओळखूया. आपण यासाठी धुळपाटीचा उपयोग करू. मी याच्यावर काही तुम्हाला स्वरचिन्ह लावलेले शब्द दाखवतो. ते शब्द तुम्हाला ओळखायचे. 2 अक्षरी शब्द आपण ओळखूया. ठीक आहे? काका. व्हेरी गुड. छान. रंग. आता तू थांब. आता दुसऱ्याला वाचू दे. छान उत्तर देते तू. नेम. छान. तू सांग चाकर. मीरा. व्हेरी गुड. खूप छान उत्तर देत आहे तुम्ही. आराध्या. राधा. छान. आता तुम्ही छानपैकी 2 अक्षरी शब्द वाचली. आता आपण एक छोटासा गेम खेळूया. मिश्र शब्द कसे असतात ती बघूया. मी तुम्हाला याच्यावरती 2 अक्षर देणार आहे. त्याची तुम्हाला शब्द बनवायचे आहे. एक उदाहरण मी देतो तुम्हाला. बघा, का अधिक ला बरोबर काला. बरोबर आहे? आता मी तुम्हाला जे शब्द देईल ते तुम्हाला बनवायचं आहे. प अधिक र. सांगा बनवायचा शब्द. पूर. स्वरचिन्ह लावून शब्द छान बनवला. पूर होते. आता दुसरा न अधिक म. तू सांग. वा वा वा. नेम. छान. आता एक आहे द अधिक न. तू सांग बेटा. दिन. छान. र अधिक ग. काय होईल बेटा. रंग. छान. वा, हुशार आहात तुम्ही. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. आता आपण काय करूया, तुम्ही याला स्वर चिन्ह वापरून याचे छानपैकी शब्द बनवलेले आहेत. आता माझ्याकडं काही पट्ट्या आहेत. या पट्ट्यांवरचे शब्द सुद्धा तुम्हाला ओळखायचे आहेत. बरं का? त्यानंतर मग मी तुम्हाला सुद्धा आणखीन शब्द तयार करायसाठी धुळपाटीचा आपण वापर करूया. मी विचारेल त्यानेच सांगायचे. आराध्या कोणता शब्द आहे. बरोबर आहे का रे. राधा. छान. व्हेरी गुड. देवगण कोणता शब्द आहे. दंग. छान छान छान. मीरा. व्हेरी गुड. रिद्धी छान उत्तर देते. चाकर. दूर. व्हेरी गुड. अरे वा, स्वरचिन्ह लागलेले 2
अक्षरी शब्द तुम्ही छानपैकी वाचन करता. आता मला सांगा, मी सांगतो ते शब्द तुम्ही लिहून दाखवा बरं मला. चहाकर मला तू लिहून दाखव. मामा लिहून दाखव. लिही हा ती पटपट असं छान. व्हेरी गुड. अरे वा, छान लिहितो. हा तू तुझ्या मनाने आता मला स्वरचिन्ह असलेले एक शब्द लिहून दाखव. तू लिही. व्हेरी गुड. आणखीन काय उरले? र पासून दुसरा शब्द. र पासून आणखीन एक स्वरचिन्ह असलेला शब्द. रोग. काय होईल? लिही बरं रोग. रोग लिही. वा, देवगण खूप हुशार विद्यार्थी आहे का तुमचं. रोग छान लिहिलं. चला रिद्धी, आता तू लिही बरं. तुला आठवलेला एक स्वरचिन्हाचा शब्द लिही, 2 अक्षरी. राग. वा पा, तू रोग लिहिला, तिनं राग लिहिला. व्हेरी गुड. आता रिद्धी, मी लिहितो ते तू वाचून दाखव बरं. काय आहे? राम. बरोबर. आराध्या, चल तू एक शब्द लिही बरं आता स्वरचिन्हाचा वापर करून. लिही. काला. व्हेरी गुड. आता एक स्वरचिन्ह तुम्ही वापरलं नाही, ते मी वापरतो आणि तुम्ही वाचून दाखवा मला. बैल. वा वा, व्हेरी गुड. खूप छान पद्धतीने तुम्ही उत्तर दिली. आता पुढच्या तासिकेमध्ये आपण 3 अक्षरी शब्दाचा अभ्यास करूया. शाबास, छान. निपुण महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत वाचन या क्षमतेसाठी स्वरचिन्हाचा उपयोग करून 2 अक्षरी शब्द विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किंवा वाचन करण्यासाठी धुळपाटी या उपक्रमाचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून विद्यार्थ्याचा स्तर उंचवण्यासाठी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो.